सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी नरहरी झिरवळ यांनी केली। सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात आणावं, दोनही राष्ट्रवादींना एकत्र राहावंच लागणार असं देखील झिरवळ म्हणाले। मंत्री प्रताप सरनाईकांकडून फेसबुकवर एक पत्र पोस्ट करण्यात आले। प्रताप सरनाईकांकडून दादांना पत्रातून अभिवादन करण्यात आले। सरनाईकांनी पत्रातून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला। बारामतीला आलो की तुमच्या सोबतच्या भेटीगाठी फक्त राजकारणापुरत्या कधीच नव्हत्या। काम कसं करावं, स्वच्छता कशी ठेवावी आणि माणसांशी नातं कसं जपावं हे सगळं मी तुमच्याकडून शिकलोय। तुमचं जाणं म्हणजे फक्त एका मोठ्या नेत्याचं नाही, तर माझ्या आयुष्यातील एका मार्गदर्शकाचं, एका आपुलकीच्या माणसाचं जाणं आहे। तुमच्या आठवणी, शिकवण आणि दिलेला विश्वास माझ्या प्रत्येक पावलात कायम सोबत राहील। भावपूर्ण श्रद्धांजली दादा, तुमची उणीव शब्दात मांडता येणार नाही अशी पोस्ट सरनाईकांनी केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।